नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण आता दसरा दिवाळी सणानिमित्त झेंडू नियोजन पाहत आहोत। तर साधारणतः आपला झेंडू लावून आज आपले 40 दिवस झालेले आहेत। तर आपण आता एक महत्त्वाचं जे नियोजन असतं आपलं या 40 दिवसातलं, 35 ते 40 दिवसातलं, कारण काय होतं, झेंडू ज्यावेळेस 35 ते 40 दिवस किंवा 30 दिवसाच्या पुढे जातो तर त्याला कळी येण्यास सुरुवात होते। आणि कळी आल्याच्या नंतर काय होतं मित्रांनो की म्हणजे जर आपण ती कळी ठेवायचा प्रयत्न केला तर ते निश्चितच त्याचा जो फुटवा आहे किंवा जी डेव्हलपमेंट ही थोडीशी थांबल्या जाते। म्हणजे त्याचं काय, कळीचं रूपांतर फुलामध्ये करण्यासाठी त्याला ते मदत करीत असतं। मग नंतर काय, त्यामुळे काय होतं, इतर जे फुटवा होणार आहे आणि इतर जे आपल्याला कळ्यांची संख्या वाढवायची असते किंवा वाढणार आहे ती काहीशी प्रमाणात थांबली जाते। त्यामुळे आपण काय करतो, साधारणतः 30, 35, 40 दिवसाच्या हिशोबाने त्याला जी कळी येते, जी पहिली शेंडा कळी म्हणतो आपण किंवा शेंडकळी म्हणतो, तर ती हे पहा मित्रांनो, या पद्धतीने ही शेंडा कळी असते, ही अशा पद्धतीने आपल्याला ही तोडून घ्यायची असते। साधारणतः त्याच्या शेजारी 1-2 कळ्या जरी असल्या तरी ते आपल्याला ह्या तोडून घ्यावं लागेल। पहा हे मित्र, ह्या पद्धतीने समजा ही कळी आहे तर हे अशी ही कळी आहे शेंड्याची, तर हे 2-3 आपण हे तोडून घेऊ शकतो। याने काय होतं मित्रांनो, का जे त्याचं फुलामध्ये रूपांतर करायला जी एनर्जी असते ती तिथं न जाता ती म्हणजे फुट्यामध्ये किंवा फुटवा काढण्यास त्याला या कळी खोडण्यामुळे मदत होती, जेणेकरून आपल्याला जी नेक्स्टला आहे ती कळींची संख्या ही जास्त म्हणजे लागल्या जाईल। अशा पद्धतीने आपल्याला कळी खोडण्याचा उपयोग होत असतो। आणि शक्यतो ही कळी एकदा ते दोनदा, एकदा सुरुवातीला थोडं लहान असताना आणि थोडी एकदा अजून आले 3-4 कळ्या त्या पण आपण खोडू शकतो। अशा पद्धतीने आपण याची डेव्हलपमेंट ही झाडाची करू शकतो। आणि आता जी एक समस्या चालू आहे मित्रांनो, खास करून बरेच शेतकऱ्यांचे, म्हणजे आपल्या भागातले काही असो किंवा इतर भागातले शेतकऱ्यांचे, आपण कृषी सेवा दुकानदाराला त्याची माहिती घेतली असता बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट हे पिवळे पडायला लागलेत। कारण जे बदलतं वातावरण आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे, यामुळे नायट्रोजन लेवल ही हाय झालेली आहे त्याच्यामुळं इतर जे अन्नद्रव्य घटक असतात ते त्याच्यातून पाहिजे त्या प्रमाणात उचलले जात नाही आणि त्याच्यामुळं झाडावरती पिवळकी ही आलेली आहे। तर अशा परिस्थितीत आपण योग्य ते अन्नद्रव्याचं नियोजन हे करायला पाहिजे समजा। आणि जसं आता शेवटी काही गोष्टी नॅचरलीच असतात, तर त्यामध्ये ऊन पडण्याचं पण आपण एक म्हणजे समजा वेट केला पाहिजे, कारण ऊन पडल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या प्लॉटला हे फरक जाणवेल। तर आपण ही 40 दिवसाच्या हिशोबाने आपली आज 40 दिवसाचा झेंडू शक्यतो झालेला आहे आपल्याला, 40-41 दिवस। तर या पद्धतीने आपली प्लॉटची डेव्हलपमेंट आहे। आणि आपण हे नाही, याला होता होईल तेवढं आपण पिवळं पडू दिलेलं नाही। काही झाडं आहेतच पिवळे, परंतु त्याच्यावरती जे आपण जी उपाययोजना केली ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते व्हिडिओ पण आपण अपलोड केलेले आहे, तर ते सफिशियंट आहे। कारण इतर ठिकाणी कुठेही आपल्याला त्याचा हे दिसला नाही, म्हणजे काय पिवळसरपणा जास्त काही दिसला नाही इतरांच्या तुलनेत। तसं नॉर्मल तर आहेच, आणि काही झाडं असे आहेत की ते एकदा पिवळे पडल्यानंतर पण आपल्याला दुसरं काही त्याच्यामध्ये करता येत नाही। तर नेक्स्ट आपण आता जी कळी लागलेली, कळी खोडण्याचा एक हा विषय झाला। आणि आता कळी लागल्यानंतर आपल्याला मेन आळी करता किंवा जी आळी लागते, कारण कळी लागायच्या वेळेस आळीचं प्रमाण हे जास्त असतं, तर आणि त्या आळीने जर कळी खाल्ली तर आपलं फुलाची क्वालिटी बिघडते। त्यामुळे आपण त्या आळी करता किंवा नेक्स्ट स्प्रे कोणता करणार आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे पुढं सांगणार आहे। तर आपलं हे चॅनल इतर शेतकरी मित्रांना पाठवा, जेणेकरून जे आपण आपल्या प्लॉटमध्ये जे अनुभव घेतो आणि जे प्रॅक्टिकली करतो तेच आपण आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ अपलोड करीत असतो। त्यामुळे काय होईल, इतर शेतकऱ्यांना त्याविषयी भरपूर काही माहिती होऊन जाईल। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांना, आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल या बटनावरती क्लिक करा। धन्यवाद।